फुलवंती नावाचा मूव्ही जे आहे थिएटर्समध्ये रिलीज झाला होता बघा आणि बॉक्स ऑफिसवरती तो मूव्ही जो आहे खूप चांगल्या प्रकारे चालला. कोणी विचारही केला नव्हता की फुलवंती जो आहे एवढ्या चांगल्या प्रकारे थिएटर्समध्ये चालेल आणि एवढं चांगलं आउटपुट जे आहे प्रोड्युसर्स आहेत किंवा मेकर्स आहेत त्यांना भेटेल म्हणून. तर या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की फुलवंती चालण्यामागील काही कारणे. तर नक्की हा व्हिडिओ जो आहे ते शेवटपर्यंत पहा. वा, फुलवंती आणि पेशवाई. पहिलं कारण जे मला वाटतं ते म्हणजे की कथानकाची ताकद. चित्रपटाची कथा जी आहे बाबासाहेब पुरंदरे यांच्या कादंबरीवरती हा चित्रपट जो आहे तो अवलंबून होता आणि नुसतं एक प्रेमकथा नसत, त्यामध्ये त्यांनी एक नृत्य देखील ॲड केलं, विद्वत्ता देखील ॲड केली. अशा प्रकारचे वेगवेगळे पॉईंट्स जे आहेत त्यांनी ते ॲड केले आणि त्यामुळे जे आहे एक चांगलं आउटपुट आपल्याला भेटलं आणि फुलवंती हा चित्रपट तुम्ही बघितला. हा पहिला पॉईंट जे आहे ते असू शकतो. नुसती कथाच नसता अभिनय देखील हा सेकंड पॉईंट असू शकतो. अभिनय कसा, तर तुम्ही जर फुलवंती या रोलमध्ये जर प्राजक्ता माळी यांची ॲक्टिंग बघितली, त्यांचा अभिनय बघितला, त्यासोबत त्यांची जी नृत्यकला बघितली, कशाप्रकारे त्यांनी प्रत्येक तुम्ही सरावांचे त्यांचे व्हिडिओज बघितले, कशाप्रकारे प्रेझेंट केलं आहे. नुसते प्राजक्ता माळीच नसून त्यासोबत कश्मीर महाजनी यांची देखील तुम्ही जर ॲक्टिंग बघितली, स्नेहल तडे यांचं दिग्दर्शन बघितलं, तर कुठेतरी हा चित्रपट जो आहे काहीतरी वेगळं आउटपुट आपल्याला देतो, ज्यामुळे फुलवंती जो आहे एक वेगळ्या लेवलवरती पोहोचला. त्यासोबतच चित्रपटामधील जे व्हिज्युअल्स होते जशा प्रकारे प्रेझेंट करण्यात आले होते, असं वाटतं की जुना जो काळ होता तो आपल्यासमोर येऊन पडला आहे. मराठीमध्ये कसं असतं, बजेट कमी असतं बघा आणि तेवढ्या बजेटमध्येच एका टाईट बजेटमध्ये एवढं चांगलं आउटपुट त्यांनी आपल्याला दिलं. एवढा चांगला चित्रपट जो आहे बघण्यास देखील चांगला वाटला. ती वेशभूषा असेल, ते कॉस्ट्यूम डिझाईन असतील किंवा तेव्हाचे जे सेट्स असतील ते आपल्याला साजेसे वाटले, म्हणजे खरंच आहे असं काही की वाटलं. त्यानंतर त्याचा चौथा पॉईंट आणि शेवटचा पॉईंट म्हणजे जो मला वाटतो तो म्हणजे की हा चित्रपट जो आहे बघा, या चित्रपटाचं संगीत आणि त्यासोबत गुणवत्ता. संगीत असं की चित्रपट जो आहे याचं जर तुम्ही म्युझिक बघितलं की फुलवंती गाणं असेल किंवा म्हणजे फुलवंती तर एक नोटेबल गाणं आहे, परंतु त्यासोबत बॅकग्राऊंड म्युझिक देखील असेल आणि त्यासोबतच जे ओव्हरऑल म्युझिक जे होतं चित्रपटामध्ये ते कुठेतरी एक वेगळंच म्हणजे स्टँड आऊट करतं संपूर्ण चित्रपटामध्ये, संपूर्ण मूव्हीमध्ये, जेणेकरून हा चित्रपट एका वेगळ्याच लेवलवरती गेला आणि त्यामुळे ओव्हरऑल आउटपुट म्हणजे की एक जवळपास 4.25-4 कोटी रुपयांमध्ये तयार झालेला हा चित्रपट याने 7 कोटींपेक्षा जास्त कमाई करून दाखवली व एक सक्सेसफुल चित्रपट जो आहे थिएटर्समध्ये राहिला. हे तर माझ्या मते झाले बघा की हे जवळपास 4 मुद्दे जे की मी तुम्हाला सांगितले की ज्यामुळे हा चित्रपट जो आहे, हा मूव्ही जो आहे, हा सिनेमा जो आहे थिएटर्समध्ये चालला व प्रेक्षकांनी एवढीही पसंती दिली. निश्चित थिएटर्समध्ये न चालता जेव्हा OTTवरती रिलीज झाला तेव्हा हा चित्रपट कित्येक आठवडे ट्रेंडिंगवरती होता. एक मराठी चित्रपट असूनही ट्रेंडिंगवरती हा चित्रपट OTTवरती होता. हे तर माझे कारण झाले बघा की ज्यामुळे मला वाटतं की फुलवंती हा सिनेमा चालला. नक्की तुमचेही मत कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतं, फुलवंती हा सिनेमा कोणत्या कारणामुळे चालला व कोणता नाही. धन्यवाद. थँक्यू.